मंचावरील आणि मंचाच्या समोर संगीत, नृत्य आणि साहित्य क्षेत्रातील सर्व दिग्गज, सर्व मान्यवर मंडळी, या सर्वांना माझा नमस्कार. खरं तर आपल्या महान अशा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग असलेल्या, किंबहुना भारतीय संस्कृतीचं प्रतीक किंवा मानदंड म्हणता यावं असं असणाऱ्या भरतनाट्यम या नृत्य आविष्काराचा हा आजचा जो अरंगेत्रमच्या निमित्तानं जो कार्यक्रम आपल्यासमोर भव्य दिव्यपणे होतोय, त्या सर्वांसाठी आम्हा सर्वांना इथे आमंत्रित केलं. आपण सर्व इथे जमलोत यासाठी रणवीरजी शिंदे आणि सर्व या टीमचं सर्वप्रथम मी आभार मानू इच्छितो. आपल्या या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते म्हणजे राजे प्रतापसिंह राजे भोसले, हे तंजावरचे आहेत. खरं तर आपल्यासाठी भोसले घराणं हे फक्त नाव किंवा एखादी संस्था किंवा एखादं चिन्ह नाही आहे, तर ते आपल्यासाठी एक दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, शहाजी महाराज असतील, तर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी पुण्यापासून सुरुवात करून महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य घडवलं, त्याचप्रमाणे शहाजी महाराजांचे तुकाबाई राणी साहेबांपासून असणारे दुसरे पुत्र श्री व्यंकोजी राजे यांनी तंजावरच्या मराठा घराण्याची स्थापना केली आणि तिथून पुढे हे तंजावरचे मराठा घराणं उदयास आलं. आणि ज्याप्रमाणे राजघराणं एखादं असतं ते लोकाश्रय देतं, विविध कलांना, गुणांना, नृत्याला, संगीताला लोकाश्रय देतं, राजाश्रय देतं. ह्या गोष्टी तर त्यांनी केल्याच, परंतु जवळपास राजे आता व्यंकोजी राजांपासून 14वे डिसेंडंट्स आहेत, वारस आहेत, आणि सरफोजी राजांपासून ते 6वे वंशज आहेत. त्या प्रत्येक राजांनी कलाक्षेत्रात, नृत्यात, संगीतात स्वतःच्या रचना केलेल्या आहेत, प्रबंध रचलेले आहेत, निरूपण रचलेलं आहे. हे खरं तर एक आगळं वेगळं असं उदाहरण आहे. ज्या ठिकाणी महाराष्ट्रात शिवाजी महाराज इतिहास आणि राजकारणाची सांगड घालत होते, त्याच वेळेस शहाजी महाराजांचे दुसरे पुत्र आणि त्यांचे वंशज तंजावर राजघराणं इतिहास आणि संस्कृतीची सांगड घालत होते. आणि जेणेकरून आपल्या या महान अशा भारतीय संस्कृतीमध्ये एक खूप मोठं योगदान येत होतं. म्हणून त्यांचा परिचय सांगताना वैयक्तिक परिचय आधी त्यांचं जे घराणं आहे ते सांगणं मला संयुक्तिक वाटलं. आणि योगायोगाची गोष्ट अशी की भोसले घराणं हे मूळचं आपल्या औरंगाबादच्या जवळच्या वेरूळचंच, नंतर सातारा असेल, कोल्हापूर असेल, आणि नंतर तंजावरची गादी झाली. राजे त्यांना राणाही म्हणतात. त्यांचं वय वर्ष अवघं 25 वर्ष आहे. तरणे बांड असे ते राजे आहेत. जर तुम्ही त्यांच्याशी व्यक्तिगत संवाद साधाल तर तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण एखाद्या खूप मोठ्या राजघराण्याच्या एखाद्या व्यक्तीशी बोलतोय. असं ते एक डाऊन टू अर्थ, हलकं फुलकं, साधं सोपं व्यक्तिमत्व आहे. त्यांना स्वतःला डायनामिक यूथ ऑफ चेन्नई म्हणून ते स्वतः नॉमिनेट झालेले होते. ते त्यांच्या तंजावर घराण्याचा वारसा सर्व जगासमोर यावा यासाठी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ते स्वतः ब्लॉगही लिहितात. या सर्व ठिकाणी त्यांचा वावर असतो. त्याचबरोबर या सर्व क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांनी नेहमी संवाद ठेवलेला आहे. विविध कार्यक्रमांना ते सर्व उपस्थित असतात. त्यांना तशी जाण आहे, तशी त्यांना समजही आहे. आणि त्याचबरोबर हा सगळा आपण ज्याप्रमाणे आता चर्चा केली की तंजावरच्या मराठा राजांनी ज्या पद्धतीनं योगदान दिलं, ते तो सगळा इतिहास त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव म्हणजे कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ मराठा किंग्ज ऑफ तंजावर. हे अतिशय दोन त्याच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यामध्ये तंजावरच्या राजांचं योगदान असेल किंवा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान असेल, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून बाहेर गेलेली जी घराणी आहेत त्यांचा एकत्रितरित्या एक सांगड घालून सर्वांसमोर यावं यासाठी त्यांनी ते पुस्तक शब्दबद्ध केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांची आणखीही 2 ते 3 पुस्तकं आहेत, ज्यामध्ये 2 ऐतिहासिक आहेत, एक तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे. त्याचबरोबर तंजावर घराण्याने आपण जसं म्हटलो तसं सरस्वती महाल लायब्ररी ही एक भारतातच नव्हे तर सबंध जगाच्या इतिहासात आगळं वेगळं असं एक कलादालन आहे. त्याचबरोबर सरस्वती महालाच्या सोबत राजे सरफोजी मेमोरियल हॉल म्युझियम अशी त्यांनी एक कल्पना 1997-98च्या सुमारास तेव्हापासून जे सुरू झालेला हा सगळा जो ज्ञानाचा, कलेचा जो यज्ञ आहे त्याच्यामध्ये ते भर घालत असतात. आणि फक्त तंजावरलाच न थांबता ज्याप्रमाणे त्यांच्या कला, आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी जी रचना पाहिली, जे प्रस्तुतीकरण पाहिलं की जे तंजावरमध्ये रचलं गेलं होतं, जशी ती कला सगळीकडे बाहेर जाते तशी ती कला, ते सगळं असलेलं योगदान बाहेर जावं म्हणून राजे स्वतः फक्त तंजावर किंवा तामिळनाडूपुरते न मर्यादित राहता विविध राज्यांमध्ये सबंध भारतभर त्यांचा वावर असतो. आणि याच कारणास्तव हे असणारं वेरूळचं त्यांचं मूळ स्थान
तंजावर घराण्याचं योगदान. त्यामुळे रणवीरजी शिंदे आणि ह्या सर्वांना वाटलं की या कार्यक्रमासाठी, या अरंगेत्रम, जे की एका प्रकारचं एक ग्रॅज्युएशन आहे, या दिवसानंतर त्यांचा ह्या सगळ्या पटलावर आरुषी आणि सिद्धीचा उदय होतोय. हा सगळ्या उदयाला जर आपल्या तंजावरच्या राजांचा जर उपस्थिती लाभली आणि आशीर्वाद जर लाभला तर त्याच्यापेक्षा दुसरा मोठा तो योग काय. म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी राजे आपल्यासाठी इथे उपस्थित आहेत. आणि या निमित्तानं एक संदेश जाणं गरजेचं आहे की महाराष्ट्रातली जी राजघराणी होती ती फक्त युद्धाच्या मैदानावर, रणमैदानावर किंवा वीरश्री आणि शौर्याचीच भाषा नव्हते करत, तर महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन कला, संस्कृती आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये आपण योगदान देत होतो. ही गोष्ट प्रकर्षानं सर्व महाराष्ट्रासमोर यावी, सर्व जनसामान्यांसमोर यावी, म्हणून आजचा हा कार्यक्रम मला महत्त्वाचा वाटतो. राजेंची अनेकांगी अशी विविधांगी ओळख आहे. त्याचप्रमाणे भरतनाट्यम हा त्यांचा स्वतंत्र आवडीचा विषय आहे. त्याबद्दल ते स्वतः बोलतीलच. आणि मी आता आपला जास्त वेळ न घेता मी राजेंना आपल्यासमोर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्यासमोर 2 शब्द मनोगत व्यक्त करावं.